काल बनवली भिंत आपल्या डायरेक्ट आज तोडावं लागली. वाटलं नव्हतं भाई असं सीन होईल. चला सांगतो पुढं काय विषय झाला. तुम्हाला इथं माहितीच आहे आपल्या टावरचं काम पूर्णचे पूर्ण झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे त्याची प्लास्टर होती. पण आपण एक गोष्ट विसरत होतो, प्लास्टरच्या आधी आपल्याला ना इथं पण लाईट फिटिंग करावं लागेल. तेच काम आपण पहिले करून घेतलं. आज संध्याकाळी डायरेक्ट ते लोक आले आणि त्यांनी डायरेक्ट धारा मारायला सुरुवात केली. धारा मारून त्यांनी सगळा पाईप इथून तिथून पूर्णच्या पूर्ण टाकून घेतला आणि त्यातून आपल्याला नंतर वायर द्यायचे. त्या वायरांनीच आपल्याला कनेक्शन देता येईल पुढे. आणि इथलं जे अडचण होतं बल्ल्या गेल्या ते सगळे निघलं बरं का. सगळ्या प्लेटा वगैरे सगळं आपण काढून घेतले ना. आता बघा जिना एकदम मस्त दिसतोय. आणि वरती पण आपण इकडे पॉईंट काढून घेतलं बरं का. कारण फ्युचरमध्ये आपल्याला इथं पण लाईट लावावं लागतील ना. त्यासाठी आताच आपल्या इथे 3-4 पॉईंट काढून घेतले. नंतर त्यांनी मस्त भीतीमध्ये हा पाईप फिट करून घेतला, जेणेकरून ते नंतर प्लास्टर झाल्यावर ते दिसणार बी नाही. मेन म्हणजे ही भिंत डायरेक्ट तोडावं लागली, कारण जो पाईप होता ना खालून ते वरपर्यंत आणण्यासाठी अडचण देत होती भिंत. मग टाकली बाई तोडून. आणि 1-1.5 घंट्यात बाई यांनी डायरेक्ट कामच संपवलं आणि केली बाई सुट्टी. एक नंबर काम करते बाई. मग पप्पा दाखवत होते कोणता आपला मेन पाईप असणार आहे सॅनिटरीसाठी. आपण जे बघताय ना सगळ्यात मोठा पाईप तो आपला आहे बाई. पारचा घेतला आहे डायरेक्ट आणि एवढा कडक आहे ना, त्याच्यावर मी उभा राहिलो तरी बी दबत नव्हता. पप्पाने डायरेक्ट त्याला आदळून दाखवलं बा. हे बघा मी उभा राहून दाखवतो याच्यावर. बघा उभा राहिल्यावर पण याला काहीच होत नव्हतं बाई. एवढा डेंजर कटोर आहे. आणि हाच अख्खा आपण आहे ना पूर्ण चंबरपर्यंत टाकणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपलं चंबर तर लय लांब गेले. पण काय विषय नाही, हाच टाकू. कारण आहे ना बाई पाणी रिवर्सने आलं पाहिजे. तुमचा बी कडक सपोर्ट चालू आहे बा आपल्या आयडीला. डायरेक्ट 1 लाख व्ह्यूज आले बरं आपल्या 20-25 पोस्टमध्येच. चला धन्यवाद, भेटतो उद्या.